उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यादरम्यान छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंकरिता व्यासपीठावर रेड कार्पेट आणि व्हीआयपी खुर्ची। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर व्हीआयपी खुर्ची हटवली। आचारसंहिता लागू असताना उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर कसे? राज्य निवडणूक आयोग उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला घालणार का बांध? सवाल उपस्थित। आचारसंहिता असताना उद्धव ठाकरे बांधावर का? सवाल उपस्थित करताच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाहणीकरता सरकारनं बांधावर जावं अशी मागणी करणाऱ्या अंबादास दानवे बांधावर एक शेतकरी प्रचारात अनेक शेतकरी असं उत्तर। उद्धव ठाकरेंचा दौरा शेतकऱ्यांसाठी नाही तर स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठी। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। राज्यातल्या उर्दू शाळेत शासन आदेशाला केराची टोपली। बहुतांश उर्दू शाळेत वंदे मातरम या गीताचं समूह गायन नाही। लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकमध्ये बाब स्पष्ट। मुंबई महानगरपालिकेतील कचरा वेचक कर्मचाऱ्यांचं आयुष्य धोक्यात। धोकादायक कचरा वेचक गाड्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपूर्णही गेली 15 वर्ष केवळ एकाच व्यक्तीला दिलं जाते। 3000 कोटींचा कॉन्ट्रॅक्ट। तो लाडका भाऊ कोण? लोकशाही मराठीचा सवाल। दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्येनं पुणे हादरलं। पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवर आंदोलनाच्या माध्यमातून आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं निषेध आंदोलन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। 246 नगर परिषदा, 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर। 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी होणार। राज्यभरातील महावितरणाच्या ग्राहकांना दिलासा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हंगामात महावितरणची वीज झाली स्वस्त। महावितरणच्या बिलात जवळपास 12% कपात। सोलापुरात केंद्रीय पथकाकडून रात्री नुकसानीची पाहणी। केंद्रीय पथकाकडून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा। रात्रीच्या अंधारात पथकाकडून नुकसान पाहणीचा दिखावा। आज राज्यात त्रिपुरी पौर्णिमेनिमित्ताने गावागावात साजरी होणार देवदिवाळी। तर गुरु नानक जयंतीनिमित्तानं प्रकाश पर्वाचाही राज्यात उत्साह। वडाळा येथे मोनोरेलचा ट्रायल दरम्यान अपघात। नवीन डब्यांची चाचणी सुरू असताना घडला प्रकार। मोठी दुर्घटना टळली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।